विरार येथून भरूचच्या दिशेने जाणाऱ्या 19101 क्रमांकाच्या विरार भरूच मेमू गाडीच्या पुढील ड्रायव्हिंग मोटर कोचची 4 चाके मंगळवारी सकाळी भिलाड रेल्वे स्थानकात रुळावरून घसरल्याने काही काळ रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली। या घटनेमुळे मुंबई अहमदाबाद मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक महत्त्वाच्या गाड्यांना विलंब झाला। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी विरार भरूच मेमू गाडी भिलाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वर प्रवेश करत असताना अचानक पुढील डीएमसी कोचची 4 चाके रुळावरून घसरली। गाडी अचानक थांबल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। अनेक प्रवासी घाबरून डब्याबाहेर उतरले तर स्थानकावरही काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वे प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली। वलसाड येथून अपघात निवारण पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले। रेल्वे अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि अभियंत्यांनी त्वरित दुरुस्तीचे काम सुरू करून रुळावरून घसरलेला कोच पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले। या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला। वंदे भारत एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस, वडोदरा इंटरसिटी एक्सप्रेस तसेच इतर अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या काही काळ उशिराने धावल्या। परिणामी दैनंदिन नोकरीसाठी प्रवास करणारे व्यावसायिक प्रवासी तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। अनेक प्रवाशांना स्थानकांवर तासनतास प्रतीक्षा करावी लागली। रेल्वे प्रशासनाने तातडीने पर्यायी नियोजन करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले। कॉमन लूप मार्गावरील अडथळा सकाळी 11 वाजता दूर करण्यात आला। त्यानंतर डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू झाली आणि काही वेळातच अप व डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली। या घटनेच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली असून तांत्रिक बिघाड, पॉइंट्स मधील दोष किंवा इतर कोणते कारण होते का याचा तपास केला जाणार आहे। प्रवाशांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देणे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे मार्ग, सिग्नल व्यवस्था आणि तांत्रिक यंत्रणेची नियमित तपासणी व देखभाल अधिक काटेकोरपणे होणे ही काळाची गरज असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।